नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामांच्या भक्तांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामांनी सांगितलेले जे काही फळांची जी माहिती आहे, म्हणजेच भेंडीसोबत चुकूनही कोणते पदार्थ खाऊ नका, याबद्दलची मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तर चांग बरं, बाळूमामांच्या नावानं चांग बरं. मित्रांनो नमस्कार मंडळी. बाळूमामा यांच्या नावाने अनेक ठिकाणी भेंडीसोबत हे पदार्थ कधीही खाऊ नका असे संदेश व्हायरल होतात. तसेच मित्रांनो, भेंडीसोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ तर कोणते कोणते जाणून घेऊया. भेंडी आणि कारले. मित्रांनो, काही लोकांच्या मते भेंडी आणि कारले एकत्र खाल्ल्याने पचनावरती ताण येऊ शकतो. कारले कडू तर भेंडी चिकट असते, लक्षात ठेवा. त्यामुळे काहींना अपचन, गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. मात्र याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाही आहे. तसेच भेंडी आणि मुळा. मित्रांनो, भेंडी आणि मुळा कधीच खाऊ नका एकत्र. आयुर्वेदातील काही मतांनुसार हा संयोग टाळायचा आहे असे सांगितले जाते. मित्रांनो भक्तांनो, काहींना पोटात जडपणा किंवा वात वाढल्यासारखे वाटू लागते. प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती वेगळी असल्याने परिणाम वेगळे असू शकतात. मित्रांनो, त्याचबरोबर भेंडी आणि जास्त दही. भेंडीची चिकट प्रकृती आणि थंड दही एकत्र खाल्ल्याने काहींना पचनाचा त्रास होऊ शकतो. ज्याची पचनशक्ती कमी आहे त्यांनी प्रमाणातच सेवन करावे. भेंडी आणि अति तेलकट पदार्थ. मित्रांनो, भेंडी स्वतः तेल शोषून घेते, त्यामुळे ती जास्त तेलात शिजवली तर पचन जड होऊ शकते. अशा वेळी आळस, ॲसिडिटी किंवा अपचन जाणवू शकते. त्याचबरोबर भेंडी आणि जास्त गोड पदार्थ. जेवणात भेंडीसोबत लगेच खूप गोड पदार्थ खाल्ल्यास काही लोकांना जडपणा जाणवू शकतो. हा वैद्यकीय अनुभव असू शकतो, याला ठोस पुरावा नाही. मित्रांनो भक्तांनो, भेंडी आणि अति थंड पेय. गरम जेवणानंतर लगेच बर्फाचे पाणी किंवा थंड पेय घेतल्यास काहींना पचनाचा त्रास होऊ शकतो. हे फक्त भेंडीपुरते मर्यादित नाही आहे, लक्षात ठेवा. या वरील सर्व उपायांचे आपल्याला विचार करणे खूप गरजेचे आहे, तरच आपले शरीर सदृढ होण्याची शक्यता आहे. भेंडी खाण्याचे फायदे काय आहेत? तर फायबर भरपूर असल्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास काही प्रमाणात मदत होते. जीवनसत्व ए, सी आणि के मिळतात. रोगप्रतिकारक शक्तीला आधार मिळतो. हाडांच्या आरोग्यास मदत करणारी पोषक तत्वे असतात. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास आपल्याला मदत होऊ शकते. मित्रांनो, तसेच महत्त्वाची सूचना काय सांगितलेली आहे मित्रांनो, तर भेंडीसोबत हे पदार्थ खाल्ले तर विष होते, मोठा आजार होऊ शकतो, लक्षात ठेवा. किंवा बाळूमामांनी कडक बंदी घातलेली आहे असे दावे विश्वसनीय पुराव्यावर आधारित नाहीत, लक्षात ठेवा. अशा गोष्टी श्रद्धेच्या किंवा पारंपरिक समजुतींचा भाग असू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, भेंडीसोबत जास्त तिखट पदार्थ आपल्याला खायचेच नाहीत. भेंडी ही पचायला हलकी असली तरी जास्त तिखट मसाल्यामुळे पचनावर ताण होऊ शकतो. ॲसिडिटी, छातीत जळजळ किंवा पोटदुखी होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे भेंडी साध्या मसाल्यात बनवावी. शिळी भेंडी खाणे आपल्याला टाळायचे आहे. भेंडी भाजल्यानंतर जास्त वेळ ठेवली तर तिची चव आणि गुणवत्ता त्याची कमी होते, गुणवत्ता निघून जाते, लक्षात ठेवा. तसेच भाजताना सुद्धा आपण लक्ष देणे खूप गरजेचे आहे. ताजी भेंडी खाल्ल्यास अधिक फायदा होतो. शक्यतो शिजवल्यानंतर लवकर खावी. खराब किंवा जुनी भेंडी वापरू नका. काळे डाग पडलेली, कुजलेली किंवा खूप मऊ झालेली भेंडी टाळायची आहे. अशा भाज्यांमुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. नेहमी ताजी, हिरवी आणि कोवळी भेंडी निवडायची आहे. भेंडी जास्त तेलात तळू नका. भेंडी तेल पटकन शोषून घेते. जास्त तेलामुळे कॅलरीज वाढतात आणि पचन जड होऊ शकते. कमी तेलात मित्रांनो किंवा वाफेवर शिजवलेली भेंडी अधिक चांगली असते, लक्षात ठेवा. भेंडी धुतल्यावर मित्रांनो पूर्ण कोरडे आपल्याला करायचे आहे. ओल्या भेंडीला कापल्यास ती अधिक चिकट होत असते.
त्यामुळे भाजीची चव आणि पोतं बदलू शकतो. धुवून पूर्ण कोरडी केल्यानंतर कापायचे आहे आपल्याला भेंडीला. रात्री उशिरा जड प्रमाणात भेंडी खाऊ नका. उशिरा जड जेवण केल्यास काही लोकांना अपचन होऊ शकते. रात्री हलक्या प्रमाणात खाल्ल्यास पचनाला मदत होते मित्रांनो. तसेच संतुलित आहार आपल्याला घ्यायचा आहे. फक्त भेंडीवर अवलंबून राहू नका मित्रांनो. भक्तांनो, डाळी, कडधान्य, इतर भाज्या, फळे आपल्याला सर्व प्रकारच्या भाज्या आहारात घेणे समावेश करायचा आहे आणि त्या खायच्या आहेत, लक्षात ठेवा. संतुलित आहारच उत्तम आरोग्याचा पाया आहे. मित्रांनो, बाळूमामांनी सांगितलेला संदेश या ठिकाणी काय आहे, तर बाळूमामा सांगतात की अन्न हे देवाचा प्रसाद मानून आदराने खायचं आहे. अति खाणे टाळा. स्वच्छ, ताजे आणि संतुलित अन्न खाल्ल्यास शरीर निरोगी राहते. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला या गोष्टीची माहिती असणे खूप गरजेचे आहे. आपल्या शरीरासाठी, आपली शरीर मजबूत ठेवण्यासाठी या गोष्टी